नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या YouTube चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो. आज MPSC ग्रुप सी चा पेपर नुकताच झालेला आहे आणि या पेपरचं हिस्ट्री आणि पॉलिटीचं अनालिसिस आज आपण या सेक्शन मध्ये बघणार आहोत. तर तुमच्या समोर हा ग्रुप सी चा पेपर आहे आणि ग्रुप सी च्या पेपरमध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो सुरुवात होतोय हिस्ट्री पासून. आपण पाहिलं तर लेक्चर सिरीज मधले बरेचसे प्रश्न आलेले आहेत. हा देखील एक प्रश्न मी शिकवलेला आहे, त्यावरती तुम्हाला हा पहिलाच प्रश्न आलेला आहे. तिथून आपलं अनालिसिस 1919 साली जो कायदा आला आहे त्या कायद्याची त्रुटीची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये थोडस आयोगाने तुम्हाला क्रिटिकल बनवलंय. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, त्रुटीची चौकशी. ओके, आता याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे सायमन कमिशन. ठीक आहे, आता हे सायमन कमिशन कधी स्थापन झालं होतं? 1927 साली स्थापन झालं होतं. यामध्ये दुसरा प्रश्न विचारला जातो की सायमन कमिशन भारतात कधी आलं होतं? 1928 साली सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की सायमन कमिशन सर्वात पहिले कुठे आलं होतं? तर लाहोरला आलं होतं. त्यानंतर सायमन कमिशन कुठे आलं होतं? 2 नंबरला तर लखनौ या ठिकाणी आलं होतं. 3 नंबरला सायमन कमिशन कुठे आलं होतं? तर मुंबई या ठिकाणी आलं होतं. सायमन कमिशन जर लाहोरला कुणी विरोध केला? लाला लजपत रायांनी. लखनौला कुणी विरोध केला? पंडित नेहरू आणि वल्लभ पंत यांनी. मुंबईला कुणी विरोध केला? तर युसुफ मिहर अली, श्रीपाद अमृत डांगे यांनी विरोध केला. येणाऱ्या काळामध्ये एक प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की या सायमन कमिशनवरती प्रति अहवाल तयार करण्यात आला 1928 साली. तर येणाऱ्या परीक्षेत लक्षात ठेवा, त्याला आपण म्हणतो नेहरू रिपोर्ट. हा देखील प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता दुसरं एक कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं झाले मुडीमन समितीचं. मुडीमन समिती सुद्धा स्थापन झाली होती याच करता, परंतु ही जी समिती आहे ती 1924 साली स्थापन झाली होती. ओके, ह्यावरती थोडंसं कन्फ्युजन आहे, परंतु या ठिकाणी उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे फक्त सायमन कमिशन किंवा सायमन कमिटी हे याचं रिअल मध्ये आन्सर आहे. ओके, हा झाला पहिला आणि अत्यंत सोपा प्रश्न. ठीक आहे, दुसरा हा सुद्धा माझ्या लेक्चर सिरीज मध्ये पडलेला प्रश्न आहे. आपण पाहिला असेल की मी एकंदरीत जे व्हाईसरॉय आहेत, गव्हर्नर जनरल आहे, त्याचे सगळे ट्रिक्स तुम्हाला शिकवलेले आहेत, इयर शिकवलेले आहेत. आणि या ठिकाणी सांगितले की लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये, काळ जो आहे तो 1844 ते 48. ओके, यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये एकंदरीत एकदम सोपा प्रश्न आहे की त्यांच्या काळामध्ये खालीलपैकी कोणतं युद्ध झालं. ठीक आहे, तर आपल्याला लक्षात येतंय या ठिकाणी पहिलं इंग्रज शीख युद्ध हे झालेलं आहे 1845 ते 46. अगदी सोपा प्रश्न. आता या ठिकाणी मराठा इंग्रज युद्ध घेतलं तर ओके, मराठा इंग्रज युद्ध झालं 1775 ते 82. दुसरं कधी झालं? 1803 ते 6. तिसरं कधी झालं? 1817 ते 18. म्हणजे हा पर्याय सुद्धा बसत नाही. ओके, अफगाण युद्ध कधी झालं? अफगाण युद्ध झाले 1839 ते 42 मध्ये. मुघल युद्ध कधी झाले? इंग्रज मुघल युद्ध जर पाहिलं तर आपण इंग्रज मुघल युद्धाचा जर इतिहास आपण बघितला तर तो 1844 1855 दरम्यान येत आहे. ओके, म्हणजे हा पर्याय बसत नाही. अगदी सोपा आहे. पहिलं इंग्रज शीख युद्ध हे हार्डिंगच्या काळामध्ये झालेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दुसरी एक गोष्ट जी एमपीएससी मध्ये विचारला जाणार नेहमी प्रश्न म्हणजे रविवारी साप्ताहिक सुट्टी याच हार्डिंगच्या काळामध्ये जाहीर झालेली पाहायला मिळते आणि ती सुद्धा 1844 साली झालेली आहे. आणि या उलट आता दुसरा प्रश्न विचारला की कामगारांना रविवारी सुट्टी, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 साली कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली. तर येणाऱ्या काळात हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जाऊ शकतो आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न पाठीमागे पडलेला आहे, पुढे सुद्धा पडू शकतो. अगदी सोपा प्रश्न आहे हा देखील. आता या ठिकाणी तिसरा देखील आपण लेक्चर सिरीज मध्ये आपण जर पाहिलं तर काही महसूल पद्धती सांगितल्या जातात. त्या महसूल पद्धतीमधली सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे कायमधारा पद्धत. आता कायमधारा पद्धत जी आहे ती 1793 साली चालू झाली. ओके, दुसरा प्रश्न विचारला जाईल की कायमधारा पद्धत कुणी चालू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने चालू केली. तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो कॉर्नवॉलिसने पद्धत चालू केली. ठीक आहे, तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही पद्धत कोणत्या भागात सुरू झाली? बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांतात चालू झाली.
ठीक आहे, यावरती सगळं डिटेल्स आपण पाहिलेलं आहे. पण इथे विचारलंय कायमधारा पद्धतीचा फायदा कोणत्या वर्गाला झाला. ओके, शेतकऱ्यांना झाला नाही, ठीक आहे, दुसरं कारखानदाराला झाला नाही, काही संबंध नाही, कारागिरांना सुद्धा झाला नाही. एकच पर्याय या ठिकाणी उरतो, म्हणजे या जो प्रकार आहे याचा फायदा फक्त जमीनदाराला झालेला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी मुद्दामून आयोगाने 4 नंबरला तो पर्याय ठेवलेला आहे. हे उत्तर आहे, अगदी सोपं. या उलट याला विरोध झाल्याच्या नंतर दुसरी पद्धत चालू झाली, महलवाडी पद्धत असेल. ओके, ती पद्धत कुठे चालू, त्यावेळी सुद्धा आपण लेक्चर पाहिलेलं आहे की महलवाडी पद्धत वोल्ट मंकोजींनी चालू केली यूपी आणि पंजाब प्रांतामध्ये. तिसरी पद्धत सगळ्यात जास्त गाजली म्हणजे रयतवाडी पद्धत. ओके, रयतवाडी पद्धत ही मुंबई आणि मद्रास मध्ये चालू केली. मुंबईमध्ये थॉमस मंड्रो आणि मद्रासमध्ये थॉमस रीड यांनी चालू केली. यावरती सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे आणि अगदी हा सुद्धा लेक्चर सिरीज मधलाच पडलेला सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी चौथा जो प्रश्न आहे यावरती तुम्हाला थोडासा विचार करायला आयोगाने भाग पाडलेला आहे. काय विचारले बघा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा हा, मी शेवटपर्यंत सांगतो परंतु की संबंध नाही. प्रश्न नीट वाचा, हेच मी लेक्चर मध्ये शिकवतो की नाही असं विचारलेलं आहे. ओके, त्यांना पंजाब हे वृत्तपत्र चालू केलं, संबंध आहे. ओके, पंजाब केसरी त्यांना म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर यंग इंडिया मध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेलं पाहायला मिळतंय. ठीक आहे, राईट आहे. आता तिसरा आहे वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी याचा सिद्धांत मांडला. आता पहिली गोष्ट, वंदे मातरम हे वृत्तपत्राशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. इथे संबंध येतो अरविंद घोष यांचा. ठीक आहे, अरविंद घोष यांचा. आणि त्यानंतर पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त क पर्याय जो आहे तो रॉंग वाटतोय. मग क पर्याय कुठे रॉंग आहे, फक्त 2 मध्ये. म्हणजेच हे राईट आहे, हे राईट आहे आणि हे सुद्धा राईट आहे. आणि तुम्हाला काय विचारले, रॉंग विचारले. फक्त रॉंग आहे, वंदे मातरमशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तो संबंध अरविंद घोष यांचा होता. अगदी सोपा प्रश्न आहे. ओके, म्हणजेच याचं उत्तर येते 2. किती बघा सोपे प्रश्न विचारलेले आहेत. आता 5वा प्रश्न सुद्धा अगदी सोपा आहे. ओके, आता ह्याला आपण टॅली कशा पद्धतीने करतोय बघा. खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. ओके, दुसरं आगम निगम सुद्धा होतंय, राईट. त्यानंतर सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ह्या पदव्या दिल्या. त्यांना संगीताची आवड होती. ठीक आहे, आता इथे जर आपण पाहिलं तर बाबा पद्मनजी यांची आहे का, नाही. ओके, त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. विष्णू शास्त्री पंडित आहे का, नाही. आणि चौथा पर्याय तर बसतच नाही. ओके, म्हणजे याचं उत्तर काय आलं, गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म 1823 मध्ये पुण्यामध्ये झाला. निधन 1892 साली झालं. मूळ आडनाव शिंदे होतं, बरोबर. त्यांनीच लोकहितवादी नावाचं साप्ताहिक चालू केलं. तेव्हापासून त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखू लागले. आता बाबा पद्मनजींच्या बाबतीत पाहायचं गेलं तर 1831 ला जन्म झालाय, 1906 साली निधन झालं. ओके, विष्णू शास्त्री पंडितांच्या बाबतीत विचारलं तर इंदू प्रकाश हे वृत्तपत्र पाहिजे होतं. कोणतं पाहिजे होतं, इंदू प्रकाश. म्हणजे हे बसत नाही. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 2, गोपाळ हरी देशमुख. अगदी सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, चला पुढे. यानंतर पाहूया आपण 6वा प्रश्न. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री समाज सुधारकाच्या कार्याची ओळख होते. आता इथे आपण पहिलं पर्याय वाचू. शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. इथेच तुम्हाला फसवले, कारण का शारदा सदन नाव दिलंय. बघा आता किती फसवले तुम्हाला. शारदा सदन नाव दिलंय म्हणजेच पोरग काय म्हणेल माहितीये का, पंडिता रमाबाई उत्तर लिहायचं का, नाही. पुढचा पर्याय वाचा ना, शारदा सदन आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ठीक आहे, नाही. शारदा सदनची स्थापनाच त्यांनी केली होती. कुणी, पंडिता रमाबाईंनी. पण बसत नाही. बघा पुढे. 1913 साली समाजसेवेसाठी सरकारने त्यांना कैसर हिंद पदवी दिली. 1913 ला दिली. ओके, 1913 ला दिली का यांना, नाही. 1922 साली 13 डिसेंबर 1922 साली 1919 साली सॉरी
13 डिसेंबर 1919 साली यांना कैसरी हिंद पदवी दिली पंडिता रमाबाईने. हे दोन पर्याय आता बसतच नाही. ठीक आहे, फक्त कुठे कन्फ्युजन आहे, रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई. ओके, म्हणजे याचं आन्सर आहे रमाबाई रानडे. इथे तुम्हाला दोन्ही मध्ये फसवलंय. शारदा सदन हे नाव देऊन शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय, सक्रिय. ओके, आणि दुसरा एक फरक या ठिकाणी तुम्हाला पाहू मिळतोय, 1913 साली रमाबाई रानडे यांना कैसरी हिंद पदवी दिली. या उलट पंडिता रमाबाई यांना 1919 साली, ओके, 13 डिसेंबर 1919 साली त्यांना कैसरी हिंद पदवी दिली. इथे सुद्धा तुम्ही ऍक्च्युअल अभ्यास असणारा विद्यार्थी हे करू शकतो. त्याच्यानंतर 1884 साली त्यांनी 94 साली हिंदू लेडीज सोशल क्लब पुण्यामध्ये स्थापन केला. बघा, ठाकरसी टाटा या कुटुंबाचे आर्थिक पाठबळ मिळालं. उत्तर आहे रमाबाई रानडे. इथे पोरग फसला असेल पंडिता रमाबाई लिहून, कारण शारदा सदनचा उल्लेख आढळल्यामुळे. पण वाक्य पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समजून येईल की उत्तर काय लिहायचं. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 3. अगदी सोपं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण पाहूया सातवा क्वेश्चन. बघा किती सोपा आहे. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? 9 जानेवारी 1915 साली महात्मा गांधी भारतात आले. तो दिवस आपण प्रवासी दिन म्हणून साजरा करतो. आणि 9 जानेवारी 1915 ते 1917 पर्यंत महात्मा गांधी 2 वर्ष भारतात फिरले, भारत भ्रमण केले. त्यामध्ये आपण पाहू शकतो की सगळ्यात पहिला म्हणजे बिहार मधील या ठिकाणी पाहू शकतो की बिहार मधील चंपारण सत्याग्रह आहे. ओके, हा जो आहे हा 1917 चा आहे. त्यानंतर खेडामध्ये शेत सारांचा प्रश्न आहे, तो 1918 चा आहे, त्यांनी हाताळलाय. अहमदाबाद शहरातील मिल कामगारांचा प्रश्न, तो सुद्धा 1918 ला त्यांनी हाताळलाय. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं, हा प्रश्न त्यांनी हाताळला नाही. मग इथे काय लिहायचंय आपल्याला, 1909च्या कायद्यामध्ये एक तरतूद होती की मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात यावे. म्हणजे अ, ब आणि क हे 100% राईट आहे. कुठं पर्याय मिळतो आपल्याला, तर पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणाल मुस्लिमांसाठी सुद्धा महात्मा गांधींनी काम केलेलं आहे, नो डाऊट, परंतु स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना 1909च्या कायद्यामध्ये तुम्हाला पहिली स्टेटमेंट मिळतं की मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात यावे. तो पर्यायामध्ये बसत नाहीये. ओके, म्हणजे तुमचं आन्सर येणार आहे 1. अगदी सोपं. ओके, यानंतर पुढे बघूया आपण 8वा क्वेश्चन. हा थोडा डीप लेवलचा क्वेश्चन होता, मेन्स लेवलचा क्वेश्चन होता. याला थोडासा वेळ लागू शकला असता कदाचित. ओके, 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलं? आता सगळ्यांनी लक्षात घ्या की हा जो कालखंड आहे हा कालखंड आहे चलेजाव चळवळीचा. आणि चलेजाव चळवळीमध्ये आपण जर बघितलं तर महात्मा गांधींच्या काही 148 नेत्यांना अटक झाली. आणि मग गुप्तहेर पद्धतीने चलेजाव चळवळीची सुरुवात ही साताऱ्यामध्ये झाली. गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे की गुप्तहेर पद्धतीने चलेजाव चळवळ कोणी चालवली, कुठून चालवली, कोणत्या जिल्ह्यातून चालवली, तर सातारा. आणि त्याच्यानंतर तासगाव जर आपण पाहिलं तर सांगलीला येतं. आणि हा सांगली कचेरीवरती जवळपास आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जर प्रश्न जवळपास या कचेरीवरती 44 व्यक्तींनी मोर्चा नेला. ओके, प्रमुख व्यक्तींनी मोर्चा घेऊन गेले.